कोंजोडे या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण महिला प्रशिक्षण या ठिकाणी आपल्या मुलींच्यासाठी सन्माननीय सानिका थोरात मॅडम या खास आलेल्या आहेत। तेव्हा त्यांचं आपण टाळ्या वाजवून आपण काय करायचं आहे, थँक्यू टाळी वाजवायची आहे आणि अभिनंदन करायचं आहे, आभार मानायचे आहेत। थँक्यू टाळी, क्लॅप्स गो। ठीक आहे। तर मॅडम यांनी दिलेले जे प्रशिक्षणाचे धडे आहेत ते तुम्ही वेळोवेळी, आजच नाही तर असं त्यांनी एक गाईडलाईन केलेलं आहे, त्याप्रमाणे रोज रोज त्याचं रिहर्सल झाली पाहिजे, त्याचं एक्झरसाईज झाली पाहिजे, सराव झाला पाहिजे। जसं की पूर्वीच्या काळात तथागत बुद्धांच्या काळात अगोदर कराटे म्हणजे स्वसंरक्षणाचे धडे दिले जायचे, म्हणजे तेव्हापासून 2,500-3,000 हजार वर्षापासून हा प्रकार आलेला आहे। स्वतःचं रक्षण स्वतः करायचं, परंतु विनाकारण आपल्यात भांडत बसायचं नाही। ते हे केलं आहे, मग मॅडमने शिकवलेलं चला आता मुलींच्यात भांडणं सुरू करू त्याचा वापर करून, तर ते बरोबर नाही। त्याचा वापर आपल्यावर अन्याय जेव्हा होतो, आपल्यावर जेव्हा आपण एकटे असतो त्यावेळेला मॅडमने ते दिलेले आहेत। का मॅडम आपापसात भांडायला आहेत मुलांच्यामध्ये, मुलींच्यात भांडणं लागतात आणि मग काय होतात, मग त्याचा गैरवापर होतो। ज्यासाठी तुम्ही धडे दिलेले आहेत ते आपापसातच भांडणं होतात आणि ते पद्धत वापरली जाते। घरातल्यांवरती म्हणजे भावावर वगैरे किंवा बहिणीवर किंवा आपापल्या मित्रमैत्रिणींच्यात कोणात वापरू नका, वापरायचं नाही। जर तुमच्यावर आकस्मिक जर एखाद्या प्रसंग घडला किंवा वाईट घटना घडायला लागली तर तेव्हा त्याचा वापर करायचा। उगाचच आपला आता येतंय म्हणून आपण भांडत बसलीत ते प्रकार वापरून। तर कराटे हे स्वसंरक्षणासाठी आहे। काय म्हटलेला आहे शब्द, त्याच्यामध्ये बी ब्ल्यू बेल्ट, ब्लॅक बेल्ट आहे की नाही, रेड बेल्ट असे ते असतात, त्याच्यात भरपूर आहेत, रोज रोज करायचे असतात। तर तुम्हाला हे मार्गदर्शन करण्यासाठी सानिका थोरात मॅडम आलेले आहेत, त्यांचं आपण खूप खूप अभिनंदन करूया आणि पुढच्या वेळेला मॅडम आपण एखाद्या दिवशी तुम्ही या, आपण मोठा कार्यक्रम घेऊन सत्कार घेऊ। ओके। किंवा 7वीचा निरोप समारंभ कधी आहे तेव्हा मी सांगू तुम्हाला। तुमचा नंबर आमच्याकडे आहे का, नाही बहुतेक, तर नंबर हां मॅडम यांचा घेऊया आपण। हां ठीक आहे, ओके।